चला विद्यार्थी मित्रांनो, आज सुद्धा मी आपल्यासाठी काही या ठिकाणी नवीन प्रश्न घेऊन आलो आहे. सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो आणि आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर सर्वांनी सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला, आज आपण काही नवीन प्रश्न या ठिकाणी घेऊन आलो आहोत. तर या प्रकारचे प्रश्न जर आपल्याला विचारले तर एकदम कमी वेळामध्ये या प्रकारचे प्रश्न कसे सोडवायचे त्याच्या काही मी शॉर्टकट सांगणार आहे. लक्षात घ्या. 4, 2, 5 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती? पहा, 4, 2 आणि 5 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची या ठिकाणी आपल्याला बेरीज विचारली. आपण जर संख्या तयार करत बसलो तर अशा 6 संख्या तयार होतील आणि त्या 6 संख्यांची पुन्हा आपल्याला बेरीज करावी लागेल. पण यासाठी तुम्हाला मी एक शॉर्टकट सांगतो. पहा, 4, 2, 5 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती? तर याची शॉर्टकट आहे. पहा, 222 गुणिले अंकांची बेरीज. 222 गुणिले अंकांची बेरीज. पाहता, 222 गुणिले अंकांची बेरीज म्हणजे प्रश्नामध्ये जे आपल्याला अंक दिले आहेत त्या सर्व अंकांची बेरीज करा. पहा, जसं की 4 आणि 2 6 आणि 6 आणि 5 किती? 11 बेटा. तर पहा, आता कधी लक्षात ठेवायचं, तीन अंक दिले असतील आणि प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची जर आपल्याला बेरीज विचारली असेल तर सरळ सरळ अंकांच्या बेरजेला 222 ने गुणायचं. पण अंकांमध्ये जर शून्य आला तर काय करायचं मी तुम्हाला समोर सांगणार आहे. सध्या फक्त एवढं लक्षात घ्या की 222 गुणिले अंकांची बेरीज आहे 11. आता पहा, 11 दुनी 22 ला 2 हातचे 2, 11 दुनी 22 आणि 2 24, 24 ला 4 हातचे 2, 11 दुनी 22, 22 आणि 2 24. म्हणजे याचा अर्थ हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती? त्याचं उत्तर 2442 असेल. आता बघा पुढचा प्रश्न, आणखीन त्याच प्रकारचा एक प्रश्न आहे. आता या ठिकाणी अंक बदलले. पहा, 864 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती? पॅटर्न सेम आहे, फक्त या ठिकाणी आता अंक बदलले. मग आपली शॉर्टकट तीच असेल. पहिल्यांदा किती घ्यायचे? 222 गुणिले, आता हे बार बार लिहिण्याची गरज नाही आपल्याला, अंकांची बेरीज. अंकांची बेरीज म्हणजे 6 आणि 4 10, 10 आणि 8 18. 222 ला 18 न गुणून टाका. आता पहा, 18 दुनी 36, 36 ला 6 हातचे 3, पुन्हा 18 दुनी 36 आणि 3, 39 ला 9 हातचे 3, 18 दुनी 36 आणि 3 39. म्हणजे बेटा आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल या ठिकाणी 3996. 864 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज 3996 असेल. तर बेटा पहा, या अगोदर जे आपण दोन उदाहरणं पाहिली होती त्याच्यामध्ये शून्य होता का? नव्हता. पण आता दिलेल्या तीन अंकांमध्ये शून्य आलेला आहे. मग अगोदर जो आपण प्रश्न पाहिला त्याच्यामध्ये आपल्याला तीन अंक दिले होते, त्या तीन अंकामध्ये शून्य नव्हता आणि विचारलं होतं तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती? मला सांगा बेटा, त्यावेळेस आपण काय केलं होतं? तर अंकांच्या बेरीजला किती न गुणलं होतं? 222 न. आता एक लक्षात ठेवायचं, अंकांमध्ये जर शून्य नसेल तर गुणायचं आहे 222 न. पण अंकांमध्ये जर शून्य आला असेल तर यावेळेस मात्र आपल्याला अंकांच्या बेरजेला 211 न गुणायचं आहे. पहा, मग 504 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती? मग पहा, आता या ठिकाणी 211 घ्यायचं आहे आणि अंकांची बेरीज 5 अधिक 0 5 आणि 5 आणि 4 9. अंकांची बेरीज किती आहे? 9. आता गुणाकार करा. 9 1 9, 9 1 9 आणि 9 दोन्ही 18. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. 504 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती? तर 1899. पहा बेटा, आता त्याच प्रकारचा पुढचा एक प्रश्न घेऊ आपण. 840 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती? आता अंक बदलून आले पण अंकांमध्ये शून्य आहे, तर पुन्हा बघा तेच करायचं. 211 घ्या आणि गुणिले अंकांची बेरीज 8 आणि 4 12 आणि 12 आणि 0 12. आता गुणाकार करून घ्या. 12 1 12 ला 2 हातचे 1, 12 1 12 आणि 1 13 ला 3 हातचे 1, 12 दुनी 24 आणि 1 25. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल 2532. 2532. तर पहा,
2532. आता तुम्हाला काय लक्षात ठेवायचं पहा, 3 अंक दिले असतील आणि प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज विचारली असेल आणि जर अंकांमध्ये शून्य नसेल तर अंकांच्या बेरजेला गुणायचं आहे 222 न. पण अंकांमध्ये जर शून्य आला तर त्यावेळेस मात्र अंकांच्या बेरजेला गुणायचं आपल्याला 211 न. ठीक आहे. या अगोदर पहा, आपण 3 अंकावाले प्रश्न पाहिले होते. म्हणजे 3 अंक दिले असतील आणि तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज विचारली होती. आता पहा, आपल्याला या ठिकाणी अंक दिले आहेत 4 आणि यामध्ये शून्य नाही. पहा, 1 2 5 4 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व 4 अंकी संख्यांची बेरीज किती. आता हे अंक आपल्याला प्रत्येकी एकदाच वापरायचं आहे आणि जास्तीत जास्त 4 अंकी संख्या बनवायच्या आहेत आणि त्या संख्यांची आपल्याला बेरीज विचारली. पहा, मग तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो. आता आपण जर पद्धतीने गेलो तर बेटा, हे 4 अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी संख्या जर किती म्हणलं तशा 24 संख्या ठरतात. पण त्या 24 संख्यांची बेरीज करणं आपल्याला शक्य नाही. तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो. पहा, 1 2 5 4 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व 4 अंकी संख्यांची बेरीज किती. या ठिकाणी काय करायचं पहा, 6666 गुणिले अंकांची बेरीज. 6666 गुणिले अंकांची बेरीज. आता पहा, 6666 गुणिले अंकांची बेरीज बघा बरं किती. 1 अन 2 3, 3 अन 5 8 आणि 8 अन 4 12. आता हा गुणाकार करू घ्या, आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळून जाईल. आता पहा, 12 पंचे 60, 12 6 72, 72 ला 2 हातचे 7, 12 6 72, 72 अन 7 79 ला 9 हातचे 7, पुन्हा 12 6 72, 72 अन 7 79 ला 9 हातचे 7, 12 6 72 आणि 72 अन 7 79, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल 79,992. 1 2 5 4 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व 4 अंकी संख्यांची बेरीज किती. तर 4 अंक दिले असताना अंकांच्या बेरजेला आपल्याला गुणायचं आहे 6666 न. डायरेक्ट सर्व 4 अंकी संख्यांची बेरीज आपल्याला या ठिकाणी मिळून जाईल. आता पहा पुढचा प्रश्न, 4 3 5 1. 4 3 5 1 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व 4 अंकी संख्यांची बेरीज किती. तर इथं सुद्धा बघा, अंक दिले 4. आपला शॉर्टकट पद्धत आहे बघा, 6666 गुणिले अंकांची बेरीज करा. 4 अन 3 7, 7 अन 5 12 आणि 12 अन 1 13. अंकांची बेरीज किती आली 13. पुन्हा एकदा पहा, 4 अन 3 7, 7 अन 5 12, 12 अन 1 13. आता या 13 न जर आपण 6666 ला गुणलं तर सरळ सरळ तयार होणाऱ्या सर्व 4 अंकी संख्यांची आपल्याला या ठिकाणी बेरीज मिळते. पहा आता, 13 6 78 ला 8 हातचे 7, 13 6 78, 78 अन 7 85 ला 5 हातचे 8, 13 संग 78, 78 आणि 8 किती होतात 86, 86 ला 6 हातचे 8, 13 6 78, 78 अन 8 किती होणार 86, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल 86,658. 4 3 5 1 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व 4 अंकी संख्यांची बेरीज किती. तर बेटा बेरीज असेल 86,658. पहा आता, या अगोदर पहा, आपण जे 4 अंकी संख्या बनवल्या होत्या त्या अंकांमध्ये शून्य नव्हता, परंतु यावेळेस आता अंकांमध्ये 5 शून्य आलेला आहे. जसं 2105 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व 4 अंकी संख्यांची बेरीज किती असं आपल्याला या ठिकाणी आता विचारलं. तर पहा बेटा, जेव्हा 4 अंकांमध्ये शून्य नव्हता तेव्हा आपण अंकांच्या बेरजेला गुणलं होतं 6666 न. पण आता अंकांमध्ये पहा, इथं पण शून्य आहे आणि इथं पण शून्य आहे. तर शून्य असेल तर आपल्याला तेच करायचं, पण गुणायचं आहे 6444 न. कशाला अंकांच्या बेरजेला. आता अंकांची बेरीज बघा, 5 अन 1 6 आणि 6 अन 2 8. बघा, 6444 गुणिले अंकांची बेरीज पहा, 5 अन 1 6 आणि 6 अन 2 8. आता हा गुणाकार करून घ्या. 8 चौक 32 ला 2 हातचे 3, 8 चौक 32 आणि 3 35 ला 5 हातचे 3, 8 चौक 32 आणि 3 35 ला 5 हातचे 3, 8 6 48 आणि 3 51, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल 51,552. मग लक्षात ठेवायचं, 4 अंक दिले असताना जर अंकांमध्ये शून्य असेल
तर अंकांच्या बेरजेला कशाने गुणायचं आहे 6444 ने. आता तशाच प्रकारचा एक प्रश्न पहा 3240 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व चार अंकी संख्यांची बेरीज किती. मला सांगा बेटा इथं सुद्धा बघा अंकांमध्ये शून्य आहे. पहिल्यांदा आपल्याला काय घ्यायचं आहे 6444 आणि गुणिले अंकांची बेरीज बघा 3 आणि 2 5 आणि 5 आणि 4 9. या 6444 ला बेटा आता 9 आपल्याला गुणावं लागेल. पहा 9 चौक 36 ला 6 हातचे 3, 9 चौक 36 आणि 3 39 ला 9 हातचे 3, पुन्हा 9 चौक 36, 36 आणि 3 39 ला 9 हातचे 3, 9 6 54, 54 आणि 3 57. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल 57,996. तर या पद्धतीनं आपण 3 अंकी संख्या आणि 4 अंकी संख्या तयार करून त्यांची बेरीज या पद्धतीने करू शकतो. पुन्हा एकदा सांगतो जर 3 अंक दिले असतील आणि अंकांमध्ये जर शून्य नसेल तर अशा वेळेस काय करायचं आपल्याला 222 गुणिले अंकांची बेरीज. जर 3 अंक दिले असतील आणि अंकांमध्ये जर शून्य दिला असेल तर अंकांची बेरीज गुणिले 211. त्यानंतर जर 4 अंक दिले असतील आणि तयार होणाऱ्या सर्व 4 अंकी संख्यांची जर आपल्याला बेरीज विचारली असेल तर 6666 गुणिले अंकांची बेरीज करायची आहे. त्यानंतर 4 अंक दिले असतील आणि अंकांमध्ये जर शून्य नसेल तर अशा वेळेस आपल्याला अंकांच्या बेरजेने 6444 ला गुणायचं आहे. तर यानंतर पहा आपण पुढचा एक टाईप घेऊन आलो आहोत. जसं हा प्रश्न हमखास अपूर्णांकाचा आहे आणि हमखास परीक्षेमध्ये विचारला जातो. पहा एका पुस्तकाचा 3/5 भाग व 15 पाने वाचून झाल्यावर 125 पाने वाचायची शिल्लक राहिली तर पुस्तकात एकूण पाने किती. ठीक आहे. आता हा प्रश्न विचारला पुस्तकात एकूण पाने किती. मित्र हो आपण या ठिकाणी पुस्तकामध्ये एकूण पाने एक्स मानून सुद्धा याचं उत्तर काढू शकतो. पण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर आपल्याकडे वेळ कमी असतो आणि या प्रकारचे प्रश्न एकदम कमी वेळेमध्ये कसं सोडवायचं आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. पहा एका पुस्तकाचा 3/5 भाग व 15 पाने वाचून झाल्यावर 125 पाने वाचायची शिल्लक राहिली तर पुस्तकात एकूण पाने किती. तर पहा पहिल्यांदा काय करायचं हे 15 पाने आणि हे 125 पाने या दोघांची काय करायची बेरीज. सांगा बरं किती येईल. 15 आणि 125 140. 15 पाने आणि 125 पाने यांची बेरीज बेटा 140. आता या अपूर्णांकाचा छेद इथे लिहायचा वर 5 आणि छेदामध्ये लिहायचं या दोघातला फरक 5 आणि 3 मधला फरक 2. ठीक आहे. पुन्हा एकदा सांगतो बघा एका पुस्तकाचा 3/5 भाग व 15 पाने वाचून झाल्यावर 125 पाने वाचायची शिल्लक राहिली तर आपल्याला विचारलं पुस्तकामध्ये एकूण पाने किती. तर पहा काय करायचं त्या 15ची आणि 125 ची काय करा बेरीज किती येईल 140. त्याच्यानंतर जो आपल्याला प्रश्नामध्ये अपूर्णांक दिला आहे त्याचा जो छेद आहे तो इथे लिहायचा वर आणि पुन्हा या अंशा छेदातला फरक जो आहे तो लिहायचा खाली. आता हे कॅल्क्युलेशन करून घ्या. 2 7 14 समोरचा एक 0 आणि 7 5 35 आणि समोरचा एक 0 म्हणजे या प्रश्नाचं उत्तर 350 पाने त्या पुस्तकामध्ये. आणखीन त्याच प्रकारचा एक प्रश्न आहे पहा एका पुस्तकाचा 40% भाग एका पुस्तकाचा 40% भाग व 20 पाने वाचून झाल्यावर 100 पाने वाचायची शिल्लक राहिली तर पुस्तकामध्ये एकूण पाने किती. आता बेटा तुम्हाला थोडं कन्फ्युजन झालं असेल पहा मागच्या उदाहरणामध्ये या ठिकाणी संख्या अपूर्णांकात होती पण आता या ठिकाणी सांगितलं एका पुस्तकाचा 40% भाग व 20 पाने वाचून झाल्यावर 100 पाने वाचायची शिल्लक राहिली तर आपल्याला विचारलं पुस्तकामध्ये एकूण पाने किती. तर आपण पहिल्यांदा काय करू हे 40% या 40%ला आपण अपूर्णांकात लिहू शकतो. 40% म्हणजे 40/100 आणि 20 दुनी 40 आणि 20 5 100. मग आता आपण एका पुस्तकाचा 40% भाग वाचला म्हणलं काय किंवा 2/5 भाग वाचला म्हणलं काय त्याचा अर्थ एकच आहे. आता एका पुस्तकाचा 40% भाग व 20 पाने वाचून झाल्यावर 100 पाने वाचायची शिल्लक राहिली तर पुस्तकात एकूण पाने किती. तर पहा आपल्या मागच्या उदाहरणासारखं या 20 ची आणि या 100 ची बेटा काय करा बेरीज करा. 20 आणि 100 यांची बेरीज येईल 120 गुणिले आता आपण या अपूर्णांकाकडे थोडं लक्ष देऊ. आता हा 5 जो छेद आहे तो लिहायचा वर आणि त्याच्यानंतर
या 80 छेदातला जो फरक आहे 5 आणि 2 मधला फरक 3 तो लिहायचा छेदामध्ये. आता 3 आपण 120 ला तोडू. 3 चौक 12 आणि समोरचा एक 0 बेटा भागाकार येईल 40 आणि बेटा आता 40 जर आपण 5 ला गुणलं तर 4 पंचे 20 आणि समोरचा एक 0. मग या प्रकारचा जर प्रश्न विचारला असेल पुस्तकात एकूण पाने किती, तर बेटा आपण या शॉर्टकटनं या प्रकारचे प्रश्न खूप कमी वेळामध्ये सोडवू शकतो. पहा बेटा, आपण पुस्तकामध्ये एकूण पाने किती या प्रकारचा प्रश्न मागे पाहिला होता. आता हाही प्रश्न जो आहे तो आपण त्याच मेथडनं पहा कसा सोडू शकतो. आता पहा प्रश्न काय म्हणतो, रामजी पाटलांनी आपल्या शेताच्या 1/8 भाग ज्वारी व 3/5 भागामध्ये गहू आणि उरलेल्या 33 हेक्टरमध्ये ऊस लावला. पहा, रामजी पाटलांनी आपल्या शेताच्या 1/8 भागामध्ये ज्वारी पेरली, 3/5 भागामध्ये गहू पेरला आणि उरलेल्या 33 हेक्टरमध्ये ऊस लावला, तर त्यांच्याकडे एकूण जमीन किती. आपला मागचा प्रकार होता पुस्तकामध्ये एकूण पाने किती आणि आपल्याला बेटा या ठिकाणी विचारलं रामजी पाटलाकडे एकूण जमीन किती. जवळपास सारखाच प्रकार आहे, पण विषय असा आहे की मागच्या उदाहरणामध्ये एकच अपूर्णांक होता आणि या उदाहरणामध्ये मात्र आता 2 अपूर्णांक आहेत. तर पहा काय करायचं. आपण पहिल्यांदा पाहू, रामजी पाटलांनी ज्वारी किती क्षेत्रामध्ये पेरली 1/8 आणि पुन्हा रामजी पाटलांनी गहू किती भागामध्ये पेरला 3/5. आपण या 2 अपूर्णांकाची आता बेरीज करू. 2 अपूर्णांकाची बेरीज केली म्हणजे काय मिळेल, तर ज्वारीचं आणि गव्हाचं एकूण क्षेत्र मिळेल. पहा मग आता काय करायचं, बेरजेमध्ये काय होईल 5 1 5 तिरकस गुणाकार करा, 8 त्रिक 24 आणि 8 पंचे 40, 5 अधिक 24 29 आणि 29/40. म्हणजे आता पहा रामजी पाटलांनी किती क्षेत्रामध्ये गहू आणि ज्वारी पेरली, तर 29/40 एवढ्या भागामध्ये रामजी पाटलांनी ज्वारी आणि गहू पेरला आणि तरी पण त्यांच्याकडे उरलेल्या 33 हेक्टरमध्ये त्यांनी काय लावला, ऊस लावला. तर आपल्याला विचारलं त्यांच्याकडे एकूण जमीन किती. पाहता काय करायचं, त्यांच्याकडे एकूण जमीन किती. तर पहिल्यांदा काय करा, किती हेक्टरमध्ये ऊस लावला, हे 33 गुणिले, आता हा एकच अपूर्णांक आपण या ठिकाणी मिळवला, याचा छेद वर घ्यायचा 40 आणि 80 छेदातला फरक घ्यायचा 11. 11 3 33, 3 चौक 12 आणि 0. याचा अर्थ बेटा रामजी पाटलाकडे एकूण किती हेक्टर जमीन असायला पाहिजे, 120 हेक्टर. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एक त्याच प्रकारचा प्रश्न आहे बघा, त्या व्यक्तीचे एकूण उत्पन्न किती असं विचारलं. मागचे जे 2 प्रश्न आपण पाहिले त्यावरच आधारित हा एक प्रश्न आहे. पहा, एका व्यक्तीने आपल्या उत्पन्नाचा 1/5 भाग घर खर्चासाठी, 1/4 भाग मुलांच्या शिक्षणासाठी, 1/3 भाग प्रवासासाठी खर्च केल्यावर त्याच्याकडे 13,000 रुपये उरतात म्हणजे शिल्लक राहतात. तर आपल्याला विचारलं त्या व्यक्तीचं एकूण उत्पन्न किती. बेटा पहा, त्याचा पहिल्यांदा जो खर्च आहे तो 1/5 कशावर आहे, घर खर्च. दुसरा जो खर्च आहे 1/4 तो आहे मुलांच्या शिक्षणासाठी आणि 1/3 हा खर्च आहे प्रवासासाठी. आणि एवढा खर्च करून देखील त्याच्याकडे 13,000 रुपये उरतात, तर त्या व्यक्तीचा एकूण उत्पन्न किती किंवा पगार किती असं आपल्याला विचारतात. तर पहा पहिल्यांदा काय करायचं, हा एकूण खर्च आपण पहिल्यांदा काढू. 1/5 अधिक 1/4 अधिक 1/3. आता पहा या तिन्ही खर्चांना आपण काय केलं, एकत्र केलं. तर आता पहा ही बेरीज कशी करायची. या छेदाचा जर आपण लसावी पाहिला तर किती येईल 60. 5 4 आणि 3 यांचा लसावी किती आला 60. मग हे 60 येण्यासाठी या 5 ला आपण गुणलं 12 न, या 1 ला 12 न गुणा, 12 1 12. हे 60 येण्यासाठी या 4 ला आपण गुणलं 15 न, मग वर 15 न गुणा, 15 1 15 आणि त्यानंतर हे 60 येण्यासाठी या 3 ला गुणलं आपण 20 न, वर 20 1 20. मग पहा या 3 अपूर्णांकाची बेरीज किती बेटा, 20 अन 15 35, 35 अन 12 47, 47/60. आता मला सांगा या व्यक्तीने या 3 बाबींवर एकूण खर्च जो केला अपूर्णांकात तो किती आहे 47/60. मग आपल्याला विचारलं काय, तर त्याचं एकूण उत्पन्न किती. मला सांगा शिल्लक रक्कम किती, 13,000 गुणिले शिल्लक रक्कम 13,000 गुणिले छेद, छेद म्हणजे इथे लिहायचं 60 आणि त्यानंतर 80 छेदातला जो फरक आहे तो आहे 13, तो लिहायचा इथं छेदामध्ये. पाहता 13 1 13, समोरचे 3 शून्य ठेवून द्या आणि 60 ला जर 1000 न गुणलं तर 60च्या समोर 3 शून्य वाढतील म्हणजेच
त्या व्यक्तीचे एकूण उत्पन्न किती, तर त्या व्यक्तीचे एकूण उत्पन्न असेल 6,000 रुपये. पहा आता त्याच प्रकारचा एक शेवटचा प्रश्न आहे. म्हणजे याही प्रश्नामध्ये आपण ती शॉर्टकट ट्रिक कसा वापरू शकतो पहा. एका संख्येचा 711 व 30 यांची बेरीज त्या संख्येतून 42 वजा करून येणाऱ्या संख्ये एवढी आहे, तर ती संख्या कोणती? आता पहा, या ठिकाणी आपल्याला काय करायचं बेटा, एका संख्येचा 711 व 30 यांची बेरीज त्या संख्येतून 42 वजा करून येणाऱ्या संख्ये एवढी आहे, तर ती संख्या कोणती? त्याची एक शॉर्टकट सांगतो. या 30 ची आणि या 42 ची काय करा, बेरीज करा. 30 आणि 42 ची जर आपण बेरीज केली बेटा, तर ते येईल 72. ठीक आहे, 72. आता या पूर्णांकाचा छेद जो आहे तो लिहायचा अंशात 11 आणि अंशा छेदातला जो फरक आहे 11 आणि 7 मधला फरक आहे जो 4, तो 4 फरक लिहायचा छेदात. आता 72 ला जर आपण 4 न भागलं तर 4 1 4, 3 उरले, 4 8 32. आणि आता 18 गुणिले 11 करा, 18 1 18 ला 8, हातच्याला 1, 18 1 18 1 19. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असेल ती संख्या कोणती, तर ती संख्या असेल 198. म्हणजे या विविध प्रकारच्या प्रश्नासाठी आपण एकच शॉर्टकट ही वापरू शकतो. धन्यवाद. या ठिकाणी आज आपण थांबू.